नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे फिनोफ्रिक ईश्वर फायनान्स मराठीमध्ये. आणि मित्रांनो, ठरल्याप्रमाणे आपण आज सुरुवात करणार आहोत रिचेस्ट मॅन इन बॅबलॉन या पुस्तकातील ज्या स्टोरीज आहेत त्या मी तुम्हाला या गोष्टीमध्ये सांगणार आहे. तर मित्रांनो, एक बॅबलॉन नावाचं शहर असतं जे की फार समृद्ध असतं. खूप सारं तिथे सधन असतं, खूप एकदम मोठ्या मोठ्या इमारती, आणि त्या काळामध्ये हे एकदम सर्वात समृद्ध शहर असतं बॅबिलॉन. आणि त्या बॅबिलॉन सिटीमध्ये एक आर्केड नावाचा एक व्यक्ती असतो जो की खूप सधन असतो, खूप श्रीमंत असतो. एक रिचेस्ट मॅन इन बॅबलॉन असं त्याला म्हणत असतात. तो असतो आर्केड. आता आर्केड हा खूप श्रीमंत व्यक्ती असतो. तो एकदम एकदम राजेशाही थाटामध्ये जगत असतो. आणि त्याचे मित्र मात्र खूप मेहनत करत असतात. खूप मेहनत करूनही त्यांच्याकडे तितके पैसे नसतात. तर ते एक दिवस विचार करतात की आपण आणि आर्केड एकच ठिकाणी शिकलो, आपण सर्व एकसाथच केलं. तो काही आपल्यापेक्षा वेगळा जास्त हुशारही नव्हता, आपल्यापेक्षा जास्त हेही नव्हता, सेमच होतो आपण सर्व. तरी आर्केड इतका श्रीमंत झाला कसा, असं सगळं त्या मित्रांना एक प्रश्न पडतो. आणि सर्वजण ठरवतात की आपण एक काम करूया, आपण डायरेक्ट आर्केडच्या घरीच जाऊया